नमस्ते, मी कोमल. मी आज तुम्हाला रावस मच्छी दाखवते, कशी साफ करायची ती. अशा प्रकारे मी 4 रावस मासे घेतलेले आहेत, चांगले फ्रेश. ते अशा प्रकारे खवलं काढून घ्यायची. मी वेळेवरच साफ करते, कारण की आमच्याकडे ज्या कोयत्या आहेत त्या भात कापायच्या कोयत्या असतात, मच्छीवाल्यांसारख्या नसतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही आपण खवलं काढून झालेली आहे माशाची. त्याचे हे सर्व कल्ले काढून घ्यायचे. आणि मच्छी ताजी आहे की शिळी ती अशा प्रकारे पाहायची. हे ताजे असल्यानंतर व्यवस्थित गुलाबी दिसतात कल्ले, आणि शिळी असेल मच्छी आणि शिळी असले की हे काळे काळे झालेले असतात. ते बांगड्यांप्रमाणेच आपण कट करणार आहोत. अशा प्रकारे आता हे जे कल्ले आहेत उरलेले, ते दोन्ही बोटांनी पकडायचे असे, आणि व्यवस्थित एकदम अशी खेचून काढायची. असे खेचल्याने पोटातल्या सर्व आतड्या बाहेर येतात. अशा प्रकारे पोटातलं सर्व बाहेर येतं. आतमध्ये त्याच्या काहीही राहिलेलं नाही आहे, पूर्ण रिकामा झालेलं आहे पोट. अशा प्रकारे आपण ही रावस मच्छी साफ करायची. चे डोळे पण काढून टाकायचे. आणि हे मी आता फ्राय करायच्यासाठी, जर आपल्याला अख्खे हवे असतील तर असेच अख्खे ठेवायचे. तुम्ही पाहिलंत ना पोटातली घाण कशी काढली ती. असे करून त्याला फक्त इथे असे भाजे करून घ्यायचे, लाईन पाडून घ्यायच्या. त्याला मच्छीवाले म्हणतात वार करणं. अशा प्रकारे दोन्ही बाजूने हा आपला झाला संपूर्ण अख्खा रावस. जेव्हा आपल्याला जंबो फ्राय करायची असेल तेव्हा संपूर्ण अख्खा करायचा, नाहीतर मग याचे असे तुकडे करायचे. आपला रावस हे झालेला आहे. त्याचा मी शेपूट असाच ठेवलेला आहे, कारण त्याच्यामुळे माशाला छान शो येतो. अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे पण साफ करून घेऊया. अशी 2 बोटाने पकडून सर्व काढायची घाण. हे बघा, हे अशी सगळी घाण निघते. आणि आतमध्ये जर का असेल तर आपण बोटाने काढायचं, पण शक्यतो ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. हे बघा, पूर्ण रिकामा आहे. जे थोडंसं काय असेल तर ते धुताना निघतो. दिसते का? काही नाही बघा, पूर्ण रिकामा आहे आतमध्ये.
प्रकारे मी मच्छी साफ करते. वेळीवर साफ करायला बरं पडतं. ह्याला सुद्धा असेच खाचे करून घेते. सरळ केले तरी चालतात किंवा क्रॉस केले तरी चालतात. जर तुम्हाला मच्छी साफ करायला जमलं नाही घरी, तर सरळ मार्केटमधून मच्छीवाल्यांकडून मच्छी व्यवस्थित साफ करून घेऊन यायचं. अशा प्रकारे मी खाचे तयार करून घेतलेले आहेत. जर आपल्याला मच्छीची कढी बनवायची असेल, सार बनवायचं असेल, रस्सा बनवायचा असेल, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. आपण ही आणलेली मच्छी एकदम फ्रेश आहे. हे बघा. अशा पद्धतीने पोटातले सर्व घाण खेचून काढायची. आणि हे असं मी प्रत्येक मासा साफ करताना तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. जर तुम्हाला मच्छी कढी बनवायची असेल तर ह्याचे सरळ हे असे तुकडे करायचे आणि मच्छी कढीमध्ये टाकायचे. मला संपूर्ण अशी फ्राय करायची असते म्हणून मी हे असे अख्खेच ठेवते. हे आपले रावस मासे साफ केलेले. सर्व खवलं काढून घ्यायची आणि नंतर स्वच्छ धुवून 2-3 पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यायचे. त्याला हळद लावायची. जर आपल्याला हे मासे असेच ठेवून द्यायचे असतील आणि 2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी बनवायचे असतील तर त्याला मीठ न लावता फक्त हळद लावायची आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची एका भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून फ्रीझरला लावून ठेवायची. पण त्याला फ्रीझरमध्ये ठेवायच्या अगोदर त्याला हळद लावून ठेवायची. हळदीमुळे मच्छीला वास येत नाही किंवा फ्रीझरमधल्या इतर कुठल्याही वस्तूला वास येत नाही. बांगडे सुद्धा अशाच प्रकारचे साफ करायचे. जर तुम्हाला अख्खे बांगडे बनवायचे असतील तर
सर्वच मच्छी मी घरी साफ करते असं नाही, काही मच्छी मी घरी साफ करते तर काही मच्छी मी मार्केटमधून साफ करून आणते. अशा प्रकारे ही कानशीला पकडायची आणि आतमधलं सर्व हलक्या हाताने खेचून काढायचं. हे बघा, पोटातल्या सर्व आतड्या निघतात एकत्र आणि पोटात काहीही घाण शिल्लक राहत नाही. जर काय असेल तर आपण जेव्हा मच्छी धुवून घेतो त्यावेळेस सर्व स्वच्छ होते. आपली आता रावस मच्छी साफ करून झालेली आहे. आता मी ही धुवून स्वच्छ अशीच ठेवून देते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल.